तर राज्यातील तापमानात वाढ होते, त्यामुळे धरणातील जलसाठा कमी होतोय। राज्यातील धरणात 49%च पाणीसाठा सध्या शिल्लक आहे। पाणीसाठ्याबाबत जलसंपदा विभागानं ही आकडेवारी जाहीर केली आहे। नागपूर विभागात 46%च पाणीसाठा शिल्लक असल्याचं कळतंय, तर मराठवाड्यातील धरणांमध्ये 46% पाणीसाठा शिल्लक आहे। नागपूरसह संपूर्ण विदर्भ, मराठवाडा आणि राज्याच्या इतर भागातही उन्हाचा पारा जो आहे तो वाढलेला आहे। तापमान 42°C पुढे गेलेलं आहे बऱ्याच भागात, आणि त्यामुळे बाष्पीभवन वाढलेलं आहे, पाण्याची गरज वाढलेली आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रातील धरणांमध्ये पाण्याचा साठा जो आहे तो कमी व्हायला लागलेला आहे। सध्या महाराष्ट्रातील सर्व लघु, मध्यम आणि मोठ्या धरणांमध्ये 49% पाण्याचा साठा जो आहे तो शिल्लक आहे। महाराष्ट्राचा एकूण विचार केला आपण तर महाराष्ट्रामध्ये 49% सध्या पाणीसाठा शिल्लक आहे आणि पावसाळ्याला मार्च आता संपत आहे। एप्रिल, मे आणि जूनच्या शेवटी पाऊस येतो। गेल्या काही वर्षातला आपण हे बघितलं तर 49% पाण्यामध्ये आपल्याला पुढचे 3 महिने, 2.5 ते 3 महिने काढायचे आहे। त्यामुळे बऱ्याच भागात टँकरनं पाणी पुरवठा सुद्धा सुरू झालेला आहे। त्या तापमान वाढीमुळे, पाण्याची गरज वाढल्यामुळे धरणातील पाणी साठा सुद्धा कमी व्हायला सुरुवात झाली आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, न्यूज 9 मराठी, नागपूर।